अध्याय 6 श्लोक 6 आणि ओवी क्रमांक 71 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. अर्थात ज्या पुरुषाने शरीरेंद्रिय समुदायच स्वतः जिंकलेला असतो त्याचा म्हणजे स्वतःचा आत्मा हितकर्ता आहे, परंतु ज्याने शरीरेंद्रियांना जिंकलेले नसते त्या अनात्म्याचा आत्माच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करण्यामध्ये तत्पर असतो. हा विचारून अहंकारू सांडीजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. विचार करून हा अहंकार सोडला म्हणजे नित्यसिद्ध ब्रह्मवस्तूच हा होतो असे झाले, म्हणजे आपण आपले कल्याण केले असे सहज होते. एरवी कोश कीटकाची या परी तो आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. नाहीतर जो सुशोभित अशा शरीराचे ठिकाणी लुब्ध होऊन आत्मस्वरूप विसरतो व आपलेपणा मानितो तो कोशकिड्याप्रमाणे आपला आपण शत्रू होतो. कैसे प्राप्तीची ये वेळे, निदैवा आंधळेपणाचे डोहळे, किम असते आपुले डोळे आपण झांकी. काय सांगावे, लाभाची वेळ आली असता हतभागी मनुष्याला आंधळेपणाचे डोहाळे आठवून तो जसे आपले डोळे झाकून वस्तू लाभाला मुकतो. कांकवण ऐकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला चंदू अंतःकरणे घेऊनी ठाके. किंवा एखादा मनुष्य भ्रमाने माझा मीच हरवलो असे म्हणतो आणि अंतःकरणात तोच खोटा भाव धरून बसतो. एरवी होय ते तोची आहे, परी काही कीजे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नीचे निघाये किम मरे साचे. एरवी या भ्रमाशिवाय पाहू गेले असता तो स्वतःच ब्रह्मरूप आहे म्हणून काही केल्याने त्याचे बुद्धीला मी ब्रह्मरूप आहे असे भान न होता मी दुःखी आहे असा भास होतो, परंतु तेव्हाही त्याची ब्रह्मरूपता नष्ट होत नाही. पहा की स्वप्नातील तरवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय. जैशी ते शुकाचेनी अंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेणे उडावे परी न पुरे मनशंका. राघूला धरण्याकरिता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलट फिरली असता तो उडून न जाता आपणच फिरलो अशी मनात शंका येऊन ती जशी सोडित नाही. वायांची मानपिळी अटुवे ही आवळी, टिटांतू नळी धरुनी ठाके. व्यर्थ मान हलवतो आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीने धरून ओरडतो आणि म्हणतो की म्हणे बांधला मी पुडा, ऐसिया भावनेची या पडे खोडाम, की मोकळी पायांचा चवडा गोवी अधिके. मी खरोखर बांधला गेलो अशाच समजुतीने खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायांचे चवड्याने नळी अधिक बळकट धरतो. ऐसा का जैविणा तुडला, तो सांगपा काय आणिके बांधिला, मग न सोडीच जरी नेला तोडूनी अर्धा. अशा स्थितीत त्याला अर्धा तोडून जरी नेला तरी तो ती नळी सोडित नाही. असा जो निरर्थक सापडला त्याला कोणी दुसरे बांधावयास आले होते का, सांग बरे. म्हणून आपण चिरिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, एर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले ने घे. म्हणून ज्याने मनातील मी व माझे हा संकल्प वाढविला आहे तो आपणच आपला शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, पण जो पुरुष आत्मानुभवी आहे तो वृथा अभिमान धरीत नाही. श्लोक 7 आणि 8. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रियः, युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. अर्थात ज्याने इंद्रिय समूहाला जिंकले आहे व त्यामुळे ज्याचे अंतःकरण अत्यंत प्रसन्न झाले आहे अशा परमार्थ संन्यासाचा साक्षी आत्मा साक्षात आत्मभावाने राहतो. त्याचप्रमाणे शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या वेळी तसेच मान व अपमान झाल्यावेळी तो सम असतो. शास्त्रोक्त पदांच्या अर्थांचे ज्ञान
व त्यांचा तसाच अनुभव घेणे हे विज्ञान यांच्या योगाने ज्याचे चित्त अंतःकरण तृप्त झाले आहे, त्यामुळे जो अप्रकंप्य मनात न डगमगणारा व जितेंद्रिय होतो, समलोष्टाश्मकांचन, ज्याला मातीचे ढेंकूळ, दगड व सोने ही सम झाली आहेत, अशा योग्याला विरक्ताला योगारूढ समाहित असे म्हटले जाते. तया स्वांतःकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. ज्याने मन जिंकले आहे व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत, त्याला इतरांप्रमाणे परमात्मा लांब नाही. जैसा की डाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. सोन्याचा हिणकटपणा तावून नाहीसा झाल्यावर तेच जसे उत्तम सोने होते, तसेच मनातील संकल्प नाहीसे होताच जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्धच आहे. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे महाकाशाला मिळण्याकरिता दुसरे ठिकाणी जावे लागत नाही, तैसा देहा अहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला, तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. आता शीतोष्णाची या वाहणी, तेथ सुख दुःखाची कळसणी, येन समाती काही बोलणी माना अपमानांची. अशा स्थितीत शीत किंवा उष्ण, सुख किंवा दुःख, मान किंवा अपमान प्राप्त झाले असताही ज्याचे ठिकाणी त्याचा विचार संभवत नाही. जे जिये वाटा सूर्यो जाये, ते उते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणोनी. कारण ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेतील तेवढेच विश्व प्रकाशित होते, त्याचप्रमाणे जो परमात्म्याला प्राप्त होतो तो परमात्माच असल्यामुळे साक्षात ब्रह्मच आहे. देखे मेघोनी सुटती धारा, तिया न रूपती जैसिया सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आणे. पहा की मेघांपासून सुटणाऱ्या पावसाच्या धारा ज्याप्रमाणे समुद्राला खुपत नाहीत, त्याचप्रमाणे जो ब्रह्मरूप बनला आहे त्याला शुभाशुभ कर्मे ही आपल्या रूपाहून वेगळी वाटत नाहीत. जो हा विज्ञानात्मको भावो, तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. हा जो प्रत्यक्ष अनुभवास येणारा सांसारिक भाव त्याचा विचार करू लागले असता तो व्यर्थ झाला, मिथ्या ठरला. नंतर पुन्हा जो पाहू लागला तो जे अनुभवात्मक ज्ञान ते स्वतः तोच बनला. आता व्यापकू किम एकदेशी, हे उहा पोही जे जायसी, ते करावी ठेली आपेशी दुजे नवीन. असा निश्चय झाल्यानंतर मी व्यापक आहे किंवा अव्यापक आहे अशी वाटाघाट करून लागल्यास ती द्वैतबुद्धीच्या अभावी जागच्या जागीच राहते. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे ने पाडे तुके, जेणे जिंतली एके इंद्रिये गा. अर्जुना, ज्याने फक्त आपली इंद्रिये जिंकली आहेत तो ज्ञानी देहधारी जरी असला तरी परब्रह्माच्या बरोबरीचा समजला जातो. तो जितेंद्रियो सहजे, तोची योगयुक्तो म्हणिजे, जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी. तोच सहज जितेंद्रिय आणि तोच योगी होय, कारण त्याला लहान आणि थोर हा भेद कधी नसतो. देखे सोनयाचे निखळ, मेरू ये सरणे ढिसाळ, आणि मातीयेचे डिखळ सरिसेंची मानी. किती अभेद बुद्धी म्हणून सांगावी. असे पहा की शुद्ध सोन्याचा मेरू एवढा पर्वत व मातीचे ढेकूळ ही दोन्ही जो सारखीच मानितो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. ज्याचे मोल पाहू गेले असता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे आहे अशा रत्नाला केवळ दगडाप्रमाणे मानण्या इतका जो निरीच्छ असतो. श्लोक 9. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु, साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. अर्थात प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारा सुहृद, स्नेही, शत्रू
कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न धरणारा उदासीन, दोन्ही परस्पर विरुद्ध पक्षांचे हित इच्छिणारा मध्यस्थ, अप्रिय असलेला व संबंधी या सर्वांतील शास्त्रानुसार वर्तन करणारे आणि त्याचप्रमाणे शास्त्रनिषिद्ध आचरण करणारे, यामध्ये समान बुद्धी ठेवणारा, त्या सर्वांकडे समान दृष्टीने पाहणारा उत्तम होय. तेथ सुहृद आणि शत्रू, काम उदासू आणि मित्रू, हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैचा. त्याचे ठिकाणी आप्त आणि शत्रू अथवा उदासीन आणि मित्र अशा चित्रविचित्र कल्पना कोठून येणार. तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवणो तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला. मीच जग आहे असा ज्याच्या मनात बोध झाला आहे, त्याला बंधू कोण आणि द्वेषी कशाचा. मग तयाची ये दिठी, अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची ये कसवटी, वानिया कीजे. मग अर्जुना, त्याच्या दृष्टीला लहान आणि थोर असा कोठून भास होणार. असे पहा की परिसाच्या कसोटीस लागल्यावर निरनिराळे कस लागतील काय. ते जैशी निर्वाण वर्णूची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. ती कसोटी सर्व धातूंना उत्तम सोनेच करीते, तशी त्याची बुद्धी नेहमी चराचरांचे ठिकाणी केवळ ऐक्यच जाणते. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे, जरी आहाती अनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. का म्हणशील तर विश्वरूप अलंकाराचे ठसे जरी पुष्कळ आकारांचे आहेत, तरी ते एकाच परब्रह्मरूपी सुवर्णाचे घडलेले आहेत. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आगवे, म्हणून आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे. असे शुद्ध व खरे तत्व ज्याला पूर्णपणे समजले आहे, तो चित्रविचित्र रचनेने वरचेवर फसला जात नाही. घापेट पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैंगसृष्टी, परी तो एक वाचुनी गोठी दुजी नाही. वस्त्राकडे पाहिले असता जसे ते सर्व तंतुमय दिसते, तसे त्याला ब्रह्मा वाचून जगतात दुसरे काही दिसत नाही. ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नवे जाणे. अशा रीतीने सर्व जग भरलेले आहे असा ज्याला अनुभव येतो, तोच समबुद्धी होय, हे खोटे नाही असे पक्के समज. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. ज्याचे नाव तीर्थराज होय, ज्याचे दर्शन घेतले असता अंतकरणाला समाधान होते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषांची भ्रांती जाऊन तो ब्रह्मस्वरूप होतो. जयाचे बोले धर्मो जिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादी इये खेळू जयाचा. ज्याचे बोलणे हे धर्माचे जीवन आणि दृष्टी ही महासिद्धी उत्पन्न करणारे होय व स्वर्गादी सुखे हे ज्याचे खेळ आहेत. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू अथी. अशा मनुष्याची जरी चित्तात सहज आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो. फार काय सांगावे, त्याची स्तुती केली असता महान लाभच आहे. श्लोक 10. योगी युंजित सततमात्मानं, रहसी स्थितः एकाकीयचित्तात्मा, निराशीर परिग्रह. अर्थात ध्यानाचा अभ्यास करणारा योगी एकांतात बसलेला एकटाच, ज्याने आपले चित्त व देह यांचे नियमन केले आहे असा, तृष्णाशून्य व सर्व परिग्रह रहित असा होतो. त्याने अंतकरणाला निरंतर समाहित करावे, त्याने चित्ताला शांत स्थिर करावे.